बा काय काय झालं? मी सबसेल हारलो तुझ्या पुढे, सबसेल हारलोय. बार तू असं का बोलतो सारखं सारखं? सारखं सारखं तू ठरवलंच आहेस का मी जे तुला सांगेल त्याच्या विरुद्धच वागायचं म्हणून, त्याच्या उलटच वागायचं म्हणून? मी मी काय केलं बा? मी तुला 1000 वेळेला सांगितलं ना, आदित्य बाबांपासून लांब राहा, लांब राहा. पण ऐकल ती पारू कसली. हा, बाप हे बघ तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. एक शब्द बोलू नको, एक शब्द बोलू नको. अरे बा ती आधी काय बोलते ऐकून तर घे की एकदा. काय ऐकूयचं मी, काय ऐकूयचं? तोंड आहे का माझ्याशी बोलायला? शब्द दिलता नाही नी मला, शब्द दिलता का नाही? हा, 4 दिवस सुद्धा शब्द पाळता आला नाही. आता ह्या बापाला दमवायचं असंच ठरवलंय तुम्ही, तर मग मी तरी काय करणार? म्हणलं आयुष्याचे जे काही शेवटचे 4 दिवस राहिले ते सुखाने जगू, पण ही पोरगी मला जगू देणार नाही. असं नको ना बोलू तू, कधी सांगणार बाला? अरे बा तू काय सांगणार आहेस आणि तू काय बोलणार आहेस? आणि तुला जे काय बोलायचं आहे ना, तुझं जे काय चूक आहे बरोबर आहे ते माझ्यासमोर नाही बोलायचं. तू आईले मॅडमची गुन्हेगार आहेस. तुला जे काय सांगायचं आहे ना ते आईला मॅडम समोर जाऊन सांगायचं. आता नाही तर कधीच नाही, बोलून टाक जा. नाही नको. अरे मी लक्ष ठेवतो ना, तू जाऊन बोल आतमध्ये, कुणी नाही येणार. चल चल चल. नको ना यार. विश्वा, हे बघ आता नाही तर कधीच नाही, हा लास्ट चान्स आहे, एंड गेम. अरे भाई उद्या लग्न आहे जान्हवीचं. आता जर तू बॅकआउट केलंस ना तर झालं, गेली तुझ्या आयुष्यातून कायमची ती. विश्वा, तू एक वेळेस ना तू तिला तुझ्या फिलिंग्स सांगितल्यास आणि ती तुला नाही म्हणाली ना तरी चालेल. अरे असा प्रयत्नच न करता बॅकआउट करणं नाही रे. आयुष्यभर पश्चाताप होईल तुला या गोष्टीचा. पण ना आपल्या जवळच्या माणसांपासून अशा गोष्टी लपवतो, आपल्या मनातल्या गोष्टी लपवतो आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होतात. प्लीज माझा ऐक प्लीज, आणि जा बोल तिच्याशी. एकदा बोलून टाक आणि मोकळा हो प्लीज. चल 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 विश्वा, चल कमा ये. तू आतमध्ये जा. हां, मी आहे इथे. ओके, ऑल द बेस्ट. चल बाय. जानवी, जानवी आज मी खूप खुश आहे. उद्यापासून तू कायमची माझी होणार या विचाराने मला झोपच येणार नाही आता. माझंही सेम तसंच आहे शांत. मला ना हे सगळं खूप ड्रीमी वाटतंय. म्हणजे मी जे जे इमॅजिन केलं होतं ते सगळं पूर्ण होतंय. मला ना मी खूप लकी आहे असं वाटतंय आता. मग तुझी सगळी स्वप्न पूर्ण झाली आहेत का अजून काही बाकी आहेत? नाही, अजून एक स्वप्न बाकी आहे. अच्छा, मग तेही सांग मला, ते पूर्ण करेन मी. यावेळेस तू काहीही करायचं नाही. म्हणजे तुला माहितीये जयंत, मी तुला इथे गच्चीवर का घेऊन आले? का? जयंत, मला या चांदण्यांना खूप आवडतात. म्हणजे ना मी इथे तासनतास बसून त्यांना बघू शकते. जयंत, तुला माहितीये आज इथे आकाशात मृग नक्षत्र दिसतंय. जयंत, माझं ना स्वप्न होतं
माझं ज्या मुलावर प्रेम असेल त्याला मी असं चांदण्यांनी लख्ख भरलेल्या आकाशाखाली मृग नक्षत्राच्या साक्षीने त्याला मी माझ्या मनातल्या सगळ्या भावना सांगाव्या. जयंत, जयंत, आज मी या मृग नक्षत्राच्या साक्षीने तुला हे सांगते की माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. खरं तर आपल्याला भेटून खूप कमी दिवस झालेत, पण माझ्याही नकळत मी तुझी होऊन गेले. तू जेव्हा माझ्या सोबत असतोस ना तेव्हा मला इतका आनंद होतो. असं वाटतं लता दीदींची सुरेल गाणी माझ्या आजूबाजूला वाजतायत. आणि तू जेव्हा माझ्यापासून दूर जातोस ना तेव्हा मी इतकी उदास होते की असं वाटतं मुकेशजींचा दर्दभरा आलाप लागलाय. जयंत, तू म्हणजे ना माझ्यासाठी खूप दिवस मन लावून रियाज केल्यानंतर गवसलेला परफेक्ट सूर आहेस. तू म्हणजे ना माझ्या प्लेलिस्ट मधलं फेवरेट गाणं आहेस.